हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. ॲक्च्युली आज बऱ्याच दिवसांना मी आज लॉंग व्हिडिओ बनवते. चला म्हणलं आज अंडा बिर्याणी बनवते, तर म्हणलं चला अंडा बिर्याणीचा एक छानपैकी मोठा रेसिपीचा व्हिडिओ बनवावा. तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मी कशा पद्धतीने अंडा बिर्याणी बनवते आज मी तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली झालं काय, माझा दीर आला आहे आणि मी ठरवलं होतं की अंडा करी आणि भाकरी वगैरे करायची, पण म्हटलं कुठे एवढं करत बसायचं, माझा ऑफिसचा टाईम पण आहे 12 वाजता. तर म्हटलं ठीक आहे, थोडं आपण अंडा बिर्याणीच करावी. म्हणजे ते पण खुश, मी पण खुश, पटकन काम होऊन जाईल, मी माझ्या कामाला मोकळी आणि ते पण खुश होऊन जातील बिर्याणी वगैरे खाऊन. तर चला मी आज तुम्हाला दाखवते माझी अंडा बिर्याणीची रेसिपी. तर अंडा बिर्याणीसाठी पहिले तर आपल्याला अंडे लागणार आहेत उकडलेले. तर मी एकूण 8 अंडे घेतलेत. 8 अंड्यामधलं एक अंडं माझ्या कार्तिकीने खाल्लं. हे चिरलेले टोमॅटो, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबिरीची पेस्ट, बटाटे, 3 वाटी तांदूळ, 2 उभे चिरलेले मोठे कांदे, हळद, मीठ आणि हे आपले लागणारे आपल्याला जिरे आणि मोहरी. तर चला आपल्या रेसिपीला स्टार्ट करूयात. छानपैकी तेल टाकून घ्यायचं. तेल टाकले. थोडा व्हिडिओ माझा हलत राहील कारण माझं स्टँड मोबाईलचं खराब झालं ॲक्च्युली, त्यामुळं थोडं ॲडजस्ट करा. व्हिडिओ काढायला तर कोणी नसतं घरात, त्यामुळं पॉसिबल होत नाही व्हिडिओ काढणं. गेले आपली जिरं 1-1.5 चमचा. जिराने कशी जरा छान टेस्ट येते. मोहरी पण 1-1.5 चमचा. जिरे मोहरी आता परतत चाललेत. ते परतून झालं की त्याच्यामध्ये कांदा टाकते मी. तो चिरलेला कांदा येतो. तर हा गेला आपला कांदा. गॅस थोडा मोठाच ठेवायचा म्हणजे ते पटकन होऊन जातं, नाही तर मग शिळत बसायला लागतं. कांदा छानपैकी परतून घ्यायचा. ते परतायला थोडा वेळ लागतो, ते सगळ्यांना माहितीच आहे ऑलरेडी. ज्याचं बायका बिर्याणी वगैरे करतात कांदा परतायचा म्हणजे 1-5 कांदा आपला बऱ्यापैकी परतत आलेला आहे. कांदा परतला की ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा. हा गेला आपला टोमॅटो. परत चांगलं एकजीव होऊन द्यायचं कांदा आणि टोमॅटोचं हे परतून. जसं कोणाला बिर्याणीमध्ये कांदा आवडत नाही, टोमॅटो पण आवडत नाही, तर बाजूला काढतात. मग त्यापेक्षा नाही असं मिक्स एकदम करून द्यायचं ग्रेव्ही सारखं. ते कोणाचं लहान मुलांना शक्यतो आवडत नाही कांदा टोमॅटो वगैरे सेपरेट दिसलं की त्यांना पण नको वाटतं. त्यासाठी हे पूर्णपणे असं मिक्स करून त्याचं स्मॅश करायचं त्याला. मग माझ्या मुलींना मग असं खातात चांगलं बिर्याणी, म्हणजे कांदा टोमॅटो दिसलं की मग काढत असतं. हे बघा, हे छानपैकी असं एकजीव झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आले लसणाची पेस्ट टाकायची. बरं, असं टोमॅटो वगैरे सगळं मिक्स करून घ्यायचं एकदम. ह्यात जाणार आपली आले लसणाची पेस्ट. आले लसणाच्या पेस्टमध्ये मी 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत, 10-12 मोठ्या लसणाच्या कांड्या, आलं आणि कोथिंबीर हे सगळं मिक्स करून त्याची पेस्ट केली. तर हे जाणार आपल्या बिर्याणीमध्ये याचं वाटण. मी कधी बिर्याणीमध्ये बिर्याणी मसाला वगैरे टाकत नाही, फक्त हे एवढंच टाकते. याने पण खूप छान होते आणि मला आवडते अशी बिर्याणी. बाकी कोणाला आवडून मला तरी आवडते. मी गॅस थोडा बारीक केला होता, गॅस परत थोडासा मोठा करते. ह्याच्यातच मीठ टाकून घ्यायचं. 1 चमचा मीठ, परत एक अर्धा चमचा मीठ, कारण मी 3 वाटी तांदूळ घेतलेत. त्यांना कुकर भरून बिर्याणी होईल. कारण आमच्या घरी आज माणसं थोडी जास्त आहेत जेवायला. दीर आहे, दिराचा मित्र आहे, मी, माझ्या मुली. आम्ही तेवढं खाणार नाही, पण संध्याकाळसाठी पण मी बनवून ठेवत असते, कारण माझं ऑफिस असतं संध्याकाळी 9-1 पर्यंत. त्याच्यामुळे मी रात्रीचं जेवणाचं हे नाही करत बसत, सकाळचं जेवण बनवून ठेवते. वास तर मस्त सुटला एकदम. मला हा वास खूप आवडतो. हे इकडं परत आहे, तोपर्यंत इकडे आपले तांदूळ धुवून घेऊयात. तांदूळ मी ऑलरेडी धुतलेले आहेत, पाण्यात भिजवून ठेवले होते. आता हे तांदूळ पाणी फक्त हे फाटते. झालं, आता हे तांदूळ जाणार बिर्याणीमध्ये. मला तर वाटतं ह्याच्यामध्ये अंडी नाही टाकली ना तरी एकदम मस्त भात होईल हा, कारण वाटणाचाच इतका छान वास येत होता.
पण नाही, अंडा बिर्याणी करते. अंडे तर टाकायला सगळे, नाही तर ते अंडी बिर्याणी कसली. ओ सॉरी, मी ह्याच्यामध्ये हळद टाकायची विसरले. काय नाही, वरून टाकायचं आपण हळद. घ्या हळद 1 चमचा बस, जास्त नाही, तर जास्त पिवळं पिवळं होईल म्हणते. पोटापुरती हळद बास आहे. असं छानपैकी एकजीव करून घ्यायचं तांदूळ वगैरे सगळं. आता ह्याच्यात पाणी टाकत आता पाणी कसं घ्यायचं ते सांगते. हे असं वायाला जाऊन द्यायचं नाही. हे तांदूळ आहे तिथं. अरे आपला बटाटा पण राहिला काय या, मी किती वेळी आहे बघा. बटाटा पण घ्यायचा आपण, बटाटा काय शिजून जातो. बटाटा टाकला. आता हे पाणी बनवते मी. पाणी टाकल्यानंतर मग आपली अंडी त्याच्यात जाणार आहे. हो 1 मिनिट, मी मोबाईल थोडा वेळ. हे वाटण राहिलेलं, हे तांदूळ, हे सगळं मिक्स करायचं आणि मग ह्याच्यात पाणी होतं जास्त असं टाकून नाही द्यायचं. अन्न वायाला घालवायचं नाही. हे तांदळाचं पाणी, तांदूळ उरले सुरलेले होते ते परत इकडे टाकायचे. चांगलं भांडं हे करून घ्यायचं, पाण्यामध्ये मिक्स करायचं ते वाटण राहिलेलं. माझ्या सासरी काय करतात माहिती का, हे असं राहिलं वगैरे ना तर डायरेक्ट धुवायला टाकतात. मला लई वाईट वाटतं असं व्हायला गेलं. मग असं सगळं कसं परफेक्ट वापरलं गेलं पाहिजे. स्वतः हे जे पाणी आहे, हे जे पाणी दिसतंय कुठे गेलं, हां आता हे जाणार ह्याच्यामध्ये बिर्याणी. एक मिनटं, मी बॅक कॅमेरा ऑन करते. बॅक कॅमेरा ऑन करते म्हणजे तुम्हाला दिसेल व्यवस्थित. ओके, दिस इज हाऊ माय बिर्याणी इज लुकिंग. त्यात अजून आपल्याला पाणी टाकायची गरज आहे, त्यामुळे अजून थोडं पाणी टाकणार आहे. 3 वाट्यांमुळं ना ऑलरेडी हे अर्धा कुकर भरून गेला आहे माझा. चल थोडंसं अजून पाणी घेते. ओके चला टाकायच्यात. जास्त पण नाही टाकायचं, नाही तर सगळा चिखल होऊन जाईल बिर्याणीचा. मापात पाणी टाकायचं. पाणी थोडं कमी पडलं तरी चालतं, कारण कुकरमध्ये भात शिजून जातो वाफेवरती. चला झालं. आता हे थोडंसं टेस्ट करून बघूयात कशी ह्याची टेस्ट झाली. माझी अंडी इथं वाट बघतात, मी कधी जाणार बिर्याणीमध्ये. थोड्याच वेळात जाते. चला ह्याची थोडीशी ना टेस्ट घेऊयात, हे कसं झालं ते बघायला. आणि खारट तर नसणार आहे, शक्यतो माझ्याकडून भाज्या खारट होत नाहीत. थोडंसं तिखट आहे, मीठ टाकावं लागेल, मीठ, बिकॉज इट्स आळणी. अर्धा चमचा मीठ टाकते, बाकीचं नंतर लागलं तर बघू. आता ह्याच्यापेक्षा जास्त नाही टाकू शकत मीठ, नाही तर चांगल्याची पण वाट लागायची, बिर्याणी होऊन जायची खारट. हलवून घ्यायचं परत व्यवस्थित छानपैकी. काय अरे वा, तू पॅन्ट घातली स्वतःच्या हाताने, व्हेरी गुड. येस, चलो अब बारी है हमारे अंडे की. किधर गया हमारा अंडा? ये है हमारा अंडा. अंडा 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 अंडा. ॲक्च्युली हे अंडे ना आपण असे तेला मिठात आणि हळदीमध्ये परतून पण टाकू शकतो, तसे पण भारी लागते. पण ते मला करायला वेळ नाही, मी ते करत बसणार नाही. पटकन बिर्याणी करायची मला, त्याच्यामुळे हे टाकते. 1 2 3 4 5 6 7 8 और 9. एक मिनिट, मी परत बॅक कॅमेरा ऑन करते म्हणजे तुम्हाला दिसेल मी हे कसे अंडे हे केले. हे आपले अंडे आहेत आणि हे असं अंड्यांवरती जास्त मारायचं नाही, आता अंडे फुटून जातील. आणि ह्याला झाकून ठेवायचं
थांबा, त्याआधी ना आपली थोडीशी कोथिंबीर टाकायची चिरून आपल्याला. हे गेली आपली कोथिंबीर त्याच्यात. मला असं वरून कोथिंबीर टाकायला खूप आवडतं, कोथिंबीरची टेस्ट आवडते. आता हे शिजवून द्यायचं मस्तपैकी 5-10 मिनटात बारीक गॅसवरती. चलो, हे आहे माझं कुकरचं झाकण, ज्याला रिंगच नाही आहे. तर मला माहिती आहे माझं कुकर कसं चालतं ते, त्यामुळे मी माझ्या अंदाजावरती बिर्याणी, कुठली बिर्याणी, अंडा बिर्याणी शिजवते. आय एम व्हेरी टॅलेंटेड. चला, आपली बिर्याणी आता शिजायला लागलेली आहे. त्याला 5-10 मिनिट लागतील. तोपर्यंत मी व्हिडिओ बंद करते, परत व्हिडिओ करते. बाय. 10 मिनिट झालेले आहेत. चला बघूया बिर्याणी रेडी आहे का आपली. काय ते तुटलंय कार्तिकी, ते खराब झालंय. कुकरचं झाकण निघा नाही. एका हातात फोन आणि एका हातात हे जमत नाही. थांबा 1 मिनिट. कुकर भरून घ्यायचं, कुकर भरून. अशा प्रकारे ही माझी बिर्याणी रेडी आहे. ही कोशिंबीर, हे कांदा, ही अंडा बिर्याणी. छान झाली बिर्याणी. मला वाटलं तिखट होईल, पण नाही, मापात आहे. कोशिंबीर पण छान आहे. बिर्याणी म्हणलं की त्याच्यासोबत कोशिंबीर ही पाहिजे, तशाच चवत नाही. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर तुम्हाला अशी म्हणजे हे माझे लॉंग व्हिडिओजमध्ये जर रेसिपीचे व्हिडिओज आवडला आजचा, तर मी असेच व्हिडिओ तुमच्यासाठी पुन्हा नवीन बनवेन वेगवेगळ्या पदार्थांचे. तसं मी जेवण चांगलं बनवते. मला नवऱ्याला आवडत नाही ही गोष्ट वेगळी. कुणाला आवडून मला आवडतं, बस. डझंट मॅटर. बाय. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.